नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर बी करा की जेणेकरून एक नवीन कायदा तो पूर्वीचाच होता, परंतु तो पुन्हा कायद्याची कडक अंमलबजावणी होत आहे आणि आता होणार आहे. त्याला कायद्याचं स्वरूप येणार आहे. तो म्हणजे वाहनांचं फिटनेस नूतनीकरण उशिरा करणाऱ्यांना प्रतिदिन 50 रुपये दंड. हा कायदा पूर्वीचाच होता. त्याच्यावर काय न्यायालय प्रकरण होते. न्यायालयानं सुद्धा ह्या कायद्याला मान्यता दिलेली आहे आणि मध्यंतरी काय मंडळींनी ओरडाओरड केल्यानंतर थोडं त्याला एक्सटेन्शन दिलेलं होतं मंत्री महोदयांनी. परंतु आता उशिरानं पासिंग करणाऱ्यांना, त्या वाहनांना म्हणजे फिटनेस नूतनीकरण करणाऱ्यांना दररोजचा 50 रुपये दंडाचा कायदा, त्याला एक व्यापक स्वरूप येणार आहे. आणि मग मात्र तुम्हाला उशिरानं वाहन पासिंग केलं की तुम्हाला दररोजचे 50 रुपये दंड हा आकारला जाईल आणि तोही ऑनलाईननं. हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. हा प्रस्तावित कायदा आहे, म्हणजे कायद्याला एक व्यापक स्वरूप येणार आहे की आतापर्यंत जवळजवळ 30-40% वाहनांचं पासिंग वेळेवरती केलं जात नाही, धोकादायक ठरलेलं आहे. मग त्याच्यात कसं, जर पासिंग नसलं तर मग हवालदारांना पकडायचं, पैसे खायचं, सोडून द्यायचं. RTOवाले बी तसेच आहेत, पैसे खायचं, सोडून द्यायचं. आणि त्यांचे गुरु आणि नेते बी असल्या गोष्टी त्यांना सांगत नाहीत की बाबा वेळच्या वेळेला पासिंग करा, हा दंडाचा कायदा आहे. वेळेत जर आपण नाही पासिंग केलं तर आपला कुठं अपघात झाला किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याच्यापासून सुद्धा धोका आहे. इन्शुरन्स मिळण्यासाठी सुद्धा धोका होतो. म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी अशा त्याच्यात असतात आणि नेमकं चालकांना हे कायदे सांगत नाही. तर आता काही झाकून राहणार नाही. RTOवाल्यांचं आणि गुरूंचं त्यांचं काय बी चालून द्या. एक दिवस ते बी RTOवाले कधीतरी लाचखान्याच्या प्रकरणात अटकतील, नोकऱ्या जातील. जनतेला जसं कळेल तसं जनताच ॲक्शन घेणार आहे. परंतु प्रत्येक वाहन मालकाची जबाबदारी आहे आपल्या वाहनाचे पेपर हे अपडेट ठेवायचं. म्हणजे वाहनाला पासिंग असतं. आता रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित वाहनं आहेत, त्यांचं फिटनेस नूतनीकरण करावं लागतं. आणि जर ते आपण वेळेत केलं नाही तर प्रतिदिन 50 रुपये दंड, म्हणजे दररोजचा 50 रुपये. आणि तो कायदा लागू होईल. आता तो कायदा लागू झाला तर सर्वसाधारणपणे अशी अवस्था होईल. आता मग हे कायदा लागू झाला की मग हे बाकीचे फुकटच बोंबाबोंब करतात, लुटतायत. पण तो कायदा झाल्यानंतर RTOवाल्यांची मक्तेदारी बंद होईल, वाहतूकवाल्यांची मक्तेदारी लुटालूट बंद होईल आणि वाहन मालकांच्या जागृती होईल की आता ज्या 30-35-40% गाड्यांची फिटनेसच नूतनीकरण नाहीत. मग कुठलीही गाडी असून द्या, ती रिक्षा असून द्या, टॅक्सी असून द्या, स्कूल बस असून द्या. आता बरीचशीच लोक म्हणतात की STच्या बसचं फिटनेस नूतनीकरण होतं का, BSTच्या बसचं, नगरपालिकांच्या सेवेचं फिटनेस नूतनीकरण होतं का. तर होतं, त्यांनाही पासिंग असतं आणि ते पासिंग त्या BST डेपोत, ST डेपोत जाऊन अधिकारी करतात. पण त्यांची कशी गट्टा परमिट असतात, ते पत्र देतात, आमच्या ह्या दिवशी 25 गाड्या पासिंग करायच्या आहेत, 30 करायच्या आहेत. ते अधिकारी तिथं जातात आणि त्या डेपोत जाऊन ते पासिंग केलं जातं. हे मात्र लक्षात ठेवा. तर प्रत्येक वाहन मालकानं आपापल्या वाहनाचं पासिंग, इन्शुरन्स, PUC ही कागदपत्र जी आहेत ती वेळेत बनवा की जेणेकरून आपणाला दंडाला सामोरी जावायला लागू नये. तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा.